Hello, welcome to the Maths for Mother. प्रॅक्टिस सेट 33 स्टार्ट करणार आहे आपण. प्रॅक्टिस सेट 33 मध्ये प्रॉफिट लॉसेस काढायचं आहे, बट प्रॉफिट लॉसमध्ये आपण पर्सेंटेज यूज करणार आहे, जे आपण लास्ट टॉपिकमध्ये यूज केलेलं होतं. सो क्वेश्चन फर्स्ट बघा. मगनलाल बॉट ट्राउजर्स फॉर ₹400 and a shirt for 200 and sold them for 448 and 250 respectively. Which of these transaction was more profitable? आता विच ऑफ दीज म्हणजे काय? दोन गोष्टी खरेदी केलेल्या आहेत, ट्राउझर आणि शर्ट. ट्राउझर आणि शर्ट यामधले दोघांनाही प्रॉफिट झाले का लॉस झालाय, ही पहिली कंडिशन. आणि जर प्रॉफिट झाला असेल तर कोणत्या दोघांपैकी कोणता, म्हणजे टी शर्ट विकताना का ट्राउझर विकताना कोणत्या याचा प्रॉफिट जास्त आहे? वी हॅव टू काउंट दॅट. सो फर्स्ट ऑफ ऑल सी व्हॉट इज द कॉस्ट प्राइस. आता दोन गोष्टींसाठी आपण वेगवेगळं गणित करणार आहे यामध्ये. दॅट इज अबाउट द ट्राउझर अँड अबाउट द शर्ट. सो आपण ट्राउझरसाठी पहिल्यांदा बघूया. दॅट इज द ट्राउझर. ट्राउझरसाठी कॉस्ट प्राइस किती आहे, कितीला घेतलेला आहे? दॅट इज ₹400. अँड व्हॉट इज द सेलिंग प्राइस? दॅट इज ₹448 रिस्पेक्टिवली, म्हणजे एका पाठोपाठ एक. हिअर इट इज 448. फॉर द शर्ट, सी फॉर द शर्ट दॅट इज द कॉस्ट प्राइस. शर्टची कॉस्ट प्राइस किती आहे? दॅट इज 200 अँड सेलिंग प्राइस दॅट इज गिवन 250. In both the cases, in both of these cases, there is a profit because the cost price, selling price is larger than cost price. या दोन्हीही केसमध्ये आपल्याला काय झालेलं आहे, सेलिंग प्राइस जास्त आहे, म्हणजे प्रॉफिट झालेला आहे. पण प्रॉफिट दोन्हीमध्ये झालेला आपण कसा ठरवू शकतो? कारण की इथे आपण काढू शकतो प्रॉफिट, दॅट इज सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. मग सेलिंग प्राइस किती आहे? 448 मायनस 400, मग किती आहे? 48. ओके, प्रॉफिट किती झाला इथं? 48 झाला. इथे जो प्रॉफिट झालेला आहे दॅट इज इक्वल्स टू 250 मायनस 200. 2 टाइम्स मी फॉर्म्युला लिहित नाहीये, इथे लिहिलं ऑलरेडी. 250 मायनस 200 दॅट इज ₹50. ओके, सो प्रॉफिट ह्याला 50 झाले. मग आपण असं समजायचं का टी शर्टवर झालेलं प्रॉफिट जास्त आहे? नाही, ती वस्तू 200 रुपयाची होती, ही वस्तू 400 रुपयाची आहे. मग आपण त्याला कम्पेअर करू शकत नाही. सो वी हॅव टू फाइंड आउट द पर्सेंट प्रॉफिट. वी हॅव टू फाइंड आउट द पर्सेंट प्रॉफिट. मग पर्सेंट प्रॉफिट कसा करायचा, कसा फाइंड आउट करायचा आहे, त्याच्यासाठी आपण बघूया. लेट पर्सेंट प्रॉफिट बी एक्स फॉर दिस. ओके, सो एक्स ऑन 100 किती प्रॉफिट झाला आहे? 100 रुपीजला एक्स रुपीज. इथे ऍक्च्युअल मध्ये किती रुपीज आहेत? 400 पहिल्यांदा इन्व्हेस्ट केले तेव्हा त्यातून मिळालेले किती? दॅट इज 48. प्रॉफिट किती मिळाला? 400 रुपयाचा आपण किती प्रॉफिट मिळवला? 48. आणि इथे 100 रुपीजला किती येते काढायचं आहे. सो नाव वी आर गोइंग टू सॉल्व इट. 100 न मल्टिप्लाय करा ऑन बोथ दी साइड्स. हिअर इट इज 100 and here it is also 100. 100 cancel, so x equal to 0 0 cancel. 4 1s are 4 and 4 2s are 8. See here 4 1s are 4 and 4 2s are 8. So जो ट्राउझर वरती प्रॉफिट आहे तो किती आला? 12%. नाउ अबाउट द शर्ट. सेम इथे आपण शर्ट साठी वेगळे घेणार आहे. लेट पर्सेंट प्रॉफिट बी वाय. सो इथे आपण बघा सारखंच y अपॉन 100 इक्वल्स टू, इथे आपण इन्व्हेस्ट किती केले होते? 200 कॉस्ट प्राइस होती, त्यावेळेला आपल्याला प्रॉफिट किती झाला? दॅट इज 50. बोथ साइड 100 ने मल्टिप्लाय केले. सी हियर आय एम जस्ट ड्रॉइंग लाईक दिस. 100 मल्टिप्लाय बाय 100. सो 100 कॅन्सल, 2 0 कॅन्सल अँड हियर 25 अपॉन 2. 25 अपॉन 2. 2 ने डिवाइड करायचं 25 ला. Sorry, 50 upon 2 that is a 25. So 25%. Y equals to 25%. Now see which is the profitable. 100 रुपयाच्या इन्व्हेस्ट केलं त्याला 12 रुपये मिळाले आणि इकडे 100 रुपये इन्व्हेस्ट केलं त्याला 25 रुपीज. सो आपल्याला काय क्वेश्चन विचारलेला आहे? Which transaction was more profitable? The shirt transaction
next example. We are going to solve the next example. Okay, see here, we are going to solve the next example. आपण ह्या दोन गोष्टींचा वापर केला आहे, प्रॉफिटचा फॉर्म्युला आणि आपण पर्सेंट शिकलेलो आहे त्याचाही फॉर्म्युला आपण इथं यूज केलाय. सी द नेक्स्ट नाव. क्वेश्चन नंबर 2. Ramrao bought a cupboard for rupees 4,500 and sold it for rupees 4,950. Shamrao bought a sewing machine for rupees 3,500 and sold it for the 3,920. Whose transaction was more profitable? सेम आता सारखंच करायचं आहे आपल्याला. दोन वेगवेगळ्या गोष्टी काढायच्या आहेत, एक रामरावसाठी आणि एक शामरावसाठी. सो वी आर गोइंग टू स्टार्ट फॉर दॅट. क्वेश्चन नंबर 2. आता आपण दोन पार्ट ऑलरेडी करून टाकूया म्हणजे आपल्याला ट्रान्झॅक्शनचा आयडिया घ्यायला सोपं जाईल. एक पार्ट कोणासाठी आहे, एक पार्ट कोणासाठी आहे, दॅट इज फॉर रामराव आणि एक पार्ट जो आहे शामराव. सो थोडासा इकडे घेतला मी. व्हॉट इज द दे हॅव बॉट, दॅट इज शामराव. रामराव बॉट कपबोर्ड. रामराव and here it is शामराव. सो आता दोघांची कॉस्ट प्राइस घेऊया आपण. कॉस्ट प्राइस फॉर द रामराव. काय विकत घेतलंय त्याचं महत्वाचं नाही, आपल्याला कॉस्ट प्राइस महत्वाचे. दॅट इज 4,500 rupees. 4,500. And for the Shamrao, the cost price is rupees 3,500. Now selling price. किती रुपयाला घेतला? 4,500 ला घेतला आणि विकले कितीला? 4,950. 4,950. And here the selling price for the Shamrao is the 3,920. 3,920. So here in both the cases there is a profit because selling price is more. So profit equals to 4,950 minus 4,500. Selling price minus cost price. So 0 minus 0 0, 5 minus 0 5, 9 minus 5 4, 4 minus 4 0. So 450. हा 0 नाही लिहिला तरी चालतो. नेक्स्ट ऑन दिस साइड अगेन प्रॉफिट इक्वल्स टू दॅट इज 3,920 minus 3,500. So 0 minus 0 0, 2 minus 0 2, 9 minus 5 4 and 3 minus 0. ओके, दोन्ही साईडला जी दिसते ती 400 मधली दिसते आणि आपल्याला मग वाटतं काय की दोघांनाही फायदा झालेला आहे का तोटा झालेला आहे, तो सेम झालेला आहे. नो, इट्स नॉट लाईक दॅट. आपल्याला त्यांचा काय काढायचा आहे? पर्सेंट प्रॉफिट. लेट पर्सेंट प्रॉफिट बी एक्स. सो एक्स अपॉन 100 रुपीजला एक्स एवढा प्रॉफिट झालेला आहे. इथे किती झालेला आहे आपल्याला? तर कॉस्ट प्राइस आपली किती आहे? 4,500 आणि त्याला प्रॉफिट किती झाला आहे? 450. सो 100 ने मल्टिप्लाय करूया. सेम हियर ऑल्सो. येस, 0 0 100 100 कॅन्सल. हियर 0 0 कॅन्सल. 45 1 जा 45, 45 1 जा 45 and 10. So x equal to 10%. On this side, let percent profit be y. y upon 100. किती रुपीजला y एवढा प्रॉफिट झाला आपण कन्सिडर केलं. 100 ला किती आपल्याला माहित नाही आहे आणि इथे कॉस्ट प्राइस किती आहे? 3,500. प्रॉफिट 420. बोथ साइड मल्टिप्लाय बाय 100. So 100 cancel. 0 0 cancel. Now 35 ने आपल्याला 420 ला डिवाइड करायचं आहे. 35 चा टेबल येत नाही. 5 चा येतो तर 5 चा यूज करा. 7 चा येतो तर 7 चा यूज करा. 7 5 जा and 7 6 जा. So here get by 60. Again we have to divide 60 by 5. 5 is 5 remains 1 and 5 is so 12%. So which more is profitable? Which transaction is more profitable? Shamrao transaction is more profitable.
Shamara transaction is more profitable. Okay, now we are going to solve the third one. Question number 3. See what is given in a question number 3. Hanif bought one box of 50 apples for rupees 400. He sold all the apples at the rate of 10 each. Was there a profit or loss? And what was its percentage? आता एकाचंच करायचं आहे आपल्याला, दोघांचं करायचं नाही आहे. Question 3. What is given? Honey bought one box of 50 apples for rupees 400. म्हणजे cost price directly दिलेली आहे. Given cost price equal to rupees 400. About the selling price. Selling price. He sold all the apples. How many apples are there? There are total 50 apples. That is the number of apples multiplied by selling price of each. 50 apples are there and each apple he sold by the rupees 10. Apples at the rate of 10 each. So here 10 multiplied by 50, so 500. Is it profit or loss? Selling price is more than cost price. So here it is a profit. So we have to write down here. Here selling price is more than cost price. So profit. Now we have to find out the profit. Profit equals to selling price minus cost price. So selling price 500 minus cost price 100. Now we have to count the percent profit. That is what is the percentage. So therefore let percent profit be x. Therefore x upon 100 equals, what is the profit here? Yes, it's a 100 rupees profit for the cost of 400. Cost price 400 hai. So multiplying on both sides by the 100. Sorry, 100. Here also 100. So 100 cancel, 2 zeros are cancelled. And 4, we have to divide the 100 by 4. It comes 25. So what is the percentage? The percentage of profit. The percentage of profit is 25. Here we complete our practice set 33 also. And now in the next video we are going to see the making the problem about the profit and loss and percent profit. ह्याच प्रॉब्लेमचा वापर करायचा आहे आणि मग ते आपण प्रॉब्लेम करायचे. ओके वी आर गोइंग टू सी इन नेक्स्ट व्हिडिओ. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब